चौघा भामट्यांनी आकाश शिंदे या तरुणाला अडवलं आणि त्याच्याकडील 3,61,000 रुपयांची रोकड, 10,000चा मोबाईल आणि 2,000चं बायोमेट्रिक मशीन चोरून नेलं। ही घटना गुरुवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास राजारामपुरी माडी कॉलनी जवळच्या राजाराम रायफल्स परिसरात घडली। दाट लोकवस्तीच्या उच्चभ्रू भागात लुटीचा हा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। हातकणंगले तालुक्यातील माले इथं राहणारे आकाश शिंदे कोल्हापुरातील लिशा हॉटेल जवळच्या भारत फायनान्स कंपनीत काम करतात। कर्जवसुलीचं काम करणाऱ्या आकाश शिंदे यांनी गुरुवारी दिवसभरात अनेक लोकांकडून कर्जाचे हप्ते गोळा केले। रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास कंपनीचे पैसे घेऊन ते लिशा हॉटेल परिसरातील आपल्या कार्यालयाकडे निघाले होते। त्यावेळी त्यांचा पाठलाग करत आलेल्या 2 दुचाकीवरील चौघा तरुणांनी त्यांना माळी कॉलनी जवळच्या राजाराम रायफल्स परिसरात अडवलं। आकाश शिंदे यांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील पैशाची बॅग, मोबाईल आणि बायोमेट्रिक मशीन हिसकावून घेतलं। त्यानंतर या चौघा भामट्यांनी पळ काढला। गुरुवारी रात्री 9:30च्या दरम्यान झालेल्या लूटमारीनंतर आकाश शिंदे यांनी राजारामपुरी पोलिसात तक्रार दिली। रोख 3,61,377 रुपये, 10,000चा मोबाईल आणि 2,000चं बायोमेट्रिक मशीन चोरून नेल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे। शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके, राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी आज घटनास्थळावर जाऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली आहे। दाट लोकवस्तीत झालेल्या या लूटमारीमुळे एकच खळबळ उडाली आहे।